शत्रुघ्न आपटे शिरूर हवेली विधानसभा अपक्ष लढविणार। शिरूर तालुक्यातील निमोणे येथील शत्रुघ्न आपटे हे शिरूर हवेली विधानसभा अपक्ष लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी निमोणे येथील ग्रामदैवत असलेल्या श्री नागेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे त्यांनी दौऱ्याला सुरुवात करताना शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय जनता आणि वंचित समाज म्हणजेच प्रत्येक गोष्टीपासून खरोखरच वंचित राहणारा समाज, वाढती बेरोजगारी व तसेच तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, म्हणून तरुण युवकांची एक मजबूत फळी निर्माण करून त्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। सरकारचे आमच्याकडे कायमच दुर्लक्ष आहे। कोणती योजना आम्हाला मिळत नाही। सरकारी कार्यालयात आमची कामे होत नाहीत। प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरावा लागतो, तरी सरकार लहान मोठा गरीब श्रीमंत भेदभाव करून प्रत्येक क्षेत्रात आम्हाला वंचित ठेवले जाते। सर्वसामान्य जनतेच्या अन्याय हक्कासाठी, भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजात जागृती करून थोर नेत्यांचे विचार तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचवून आपण राजकारणात येणे ही काळाची गरज आहे। धाडस केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही, म्हणून शत्रुघ्न आपटे हे शिरूर हवेली विधानसभा अपक्ष लढविणार आहेत। 1 ऑगस्ट संपूर्ण तालुक्यातील लोकांपर्यंत आपले विचार पोहोचून संवाद दौरा, घाटीभेटी करून दौऱ्याला सुरुवात केली आहे। उपेक्षित, वंचित, बेघर, भटका, विमुक्त, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय जनतेकडे सरकार कायम दुजा भावाने बघते। नोकरदार, व्यावसायिक, घरंदाज, श्रीमंत लोक यांची कामे घरात बसून होतात। मध्यमवर्गीय कुटुंबातील युवा पिढीतील तरुण यांच्या वाट्याला खूप संघर्ष असतो। वाढती बेरोजगारीमुळे तरुण पिढी अधोगतीकडे जात आहे। रात्रंदिवस राबून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसतो। महागाईने तर उच्चांक गाठला आहे। विकास कामं होतात, पण विकास नेमका कुणाचा हेच कळेना। बोलण्यासारखे बरेच आहे, पण बोलत कुणीच नाही। एक दिवस तरी या सर्व गोष्टींवर बारकाईने विचार केला गेला पाहिजे। समाजात, लोकांमध्ये परिवर्तन घडलेच पाहिजे। येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निस्वार्थ तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन जनतेचे प्रश्न सोडविणारे लोकप्रतिनिधींची खरी गरज असल्याचे शत्रुघ्न आपटे यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे, निमोणे। आणि सर्वसामान्य माणसाला जीवन जगत असताना समाजामध्ये कशा प्रकारे आणि समस्यांना कसं तोंड द्यावं लागतं, त्याचबरोबर आपल्यासोबत असणारं सरकार, आपले लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्याकडून आपल्याला जे काही सोयीसुविधा, जे काही कामकाज होत असतील, ते सर्वसामान्य माणसांपर्यंत कधीही कुठल्याही वेळेस होत नाही। जे मोठे व्यावसायिक असतील त्यांची कामं सर्वप्रथम होणार, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला कुठेही स्थान नाही। म्हणून मी स्वतःचे अनुभवातून घेतले आणि ह्याला रोखण्यासाठी तरुण पिढी जी बेरोजगार होत चाललेली, त्या तरुण पिढीला चांगल्या मार्गाने आणि उज्ज्वल भविष्य दाखवण्यासाठी मी स्वतः शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये 2024ची निवडणूक लढवून माझ्याकडून जेवढं होता येईल तेवढं समाज उपयोगी आणि समाजाच्या भल्यासाठी जे काही करता येईल हे कार्य मी करण्याचं काम करत आणि जोपर्यंत मी समाजाचे कल्याण होण्याचा प्रयत्न करणार नाही।